अगोदर कशावर त्याला हेलिंग कुठं करायची असते अगोदर? चॅप्टर कुठं आलेला आहे? नातेसंबंध. हम्म? नातेसंबंध. हा, आपल्याला कुठंतरी काही तर दुःख, काही तर त्रास, काहीतरी आपल्याला जर हेल्थ चॅलेंजेस आले तर ते कुठेतरी नात्यातूनच आलेले असतात बऱ्याच वेळेला, है ना? कुठतर नात्यातून काहीतरी कोणी बोललेलं असतं, कोणी हर्ट केलं असतं, काहीतरी गोष्टी ठेवल्या असतात मनामध्ये. जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे असतात ना ते आपल्याला आपल्या माइंडनी तयार केलं असतात. बरोबर आहे ना? हो. जास्त प्रेम आनंद आपल्याला कुठे मिळतो? नात्यात मिळतो. एखाद दिवशी आपण कधी उदास झालो, बोर झालं, आपल्याला आपल्या प्रियजनांशी बोलल्यावर छान वाटतं की नाही? लोकांनी अनुभव घेतलेला हिल वाटतं की नाही? हो. आपल्या आवडीच्या व्यक्तीबद्दल, आवडीच्या चांगल्या असं वाटतंय तुम्हाला? नाही आता मी खूप बोर झाले आणि कोणाच तरी बोलले मी 10 मिनिटं, छान वाटलं, फ्रेश वाटलं. तर मग आपल्याला आपले प्रियजन जे मित्र असेल किंवा कोणी नात्यातलं असेल त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला चांगलं वाटतं, हिल वाटतं, है ना? म्हणजे एक वेळ तुमच्या अशा पर्समध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये पडलेले तरी पण तुम्हाला ते त्याचं फिलिंग नाही किंवा त्याचा आनंद नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. पण पण एखाद्याशी तुम्ही थोडं बोलताय, चांगलं मन मोकळं करता, तुम्हाला एकदम रिलॅक्स, तुम्ही पूर्ण हिल झाले. किती लोकांनी अनुभव घेतलेला आहे? मग आपल्या नातेसंबंधामध्ये जे काही लोक आहे, ज्यांना काही लोकांना आपण कदाचित माफ केलं नसेल, कधी केलं असेल, आपल्याला 2-3 दिवस सारखं या पॉइंटवर काम करायचं, कारण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे. बरोबर आहे? आपल्याला आपल्या पुढच्या मार्गाला जायचे, पुढची जर यात्रा आहे तर आपण जर ते असे दोरे धरून ठेवले, है ना, त्याच गोष्टी धरून ठेवल्यात, आपण वर उडू का? नाही उडणार. मी असे कलर गिल्टरचे पण पेन आणले हे लिहिण्यासाठी. कलरचे पेन येतात ना असे पण पेन आणलेले. मग त्या कलर गोल्डन वगैरे जसे जे असलं ना तसं ते लिहित असं चेंज करून, म्हणजे लिहायलाही छान वाटतं, दिसताना पण छान वाटतं आपल्याला. असे रेड आहे, ऑरेंज आहे, ब्लॅक आहे, पण ब्लॅक याच्या नाही लिहित मी. तर एखादं काही लिहायचं असेल आपल्याला बॅड निगेटिव्ह, ते आपल्याला बंद करायचं तर मग ते ब्लॅक याच्यानं लिहायचं, म्हणजे आपल्याला नाही ठेवायचं ते. बाकी जसे पिंक कलर आहे, रेड कलर आहे, वेगवेगळे कलर आहे, ते स्पार्कल सारखे पण आहे, थोडे चमकणारे पण आहे. आपल्याला काय करायचंय? आपल्या आई वडिलांविषयी लिहायचंय अगोदर, की जिथं आपल्याला असं वाटतंय नाही का कुठं आपण ग्रॅटिट्यूड फील केलं नाही किंवा आपल्याला कधीतरी आपण हर्ट झालो असेल एखाद्या दिवशी काही, तर ते तसे आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायचे किंवा आपल्याला त्याच्यासोबत मनीचं पण लिहायचंय. कारण आपल्याला आपल्या आई वडिलांनी जे काही पैसा लावला, जे काही आपल्याला लहानचं मोठं केलं, लग्न केलं, कदाचित आपण तेव्हा ग्रेटफुल नसेल, तेव्हा आपण कधी सांगितलं नसेल, तर ते पण आपल्याला लिहायचं. ओके, आलं लक्षात? आपल्याला आपले आई वडील, काका, मामा, मावशी, ज्यांचं पण तुम्हाला आठवतंय, पैशांबद्दल म्हणा किंवा प्रेमाबद्दल म्हणा, तर त्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या. प्रत्येक जण एक एक सांगाल आपलं, तुम्हाला जे आठवतंय की यांनी ना मला केलंय माझ्यासाठी नाही का, पण मला ते तेव्हा मी फील नाही केलं किंवा मी थँक्यू नाही केलं, तर ती गोष्ट तुम्हाला आठवून लिहायची. मग ते काही असो, तुमच्या आई वडिलांविषयी असो किंवा मावशी, काका, मामा, कोणी असो, एखादा शेजारी असो नाही का, एखाद्या संकटकाळी खूप अशा अचानक आपल्याला गरज असते तेव्हा कोणतरी मदत केली असती, तर कोण सांगाल अगोदर? सुरुवातीला यायचं मी कृतज्ञ आहे किंवा आय एम ग्रेटफुल फॉर माय मॉम, आणि पुढे लिहा. पण आधी आई वडिलांचे 5-5 लिहू आणि मग बाकीच्यांचे लिहू जे आपल्याला आठवते. आता आईचं लिहायचं, मी एक सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय एम ग्रेटफुल फॉर माय मॉम, कारण तू मला 9 महिने पोटात ठेवलं, वाढवलं, माझं पालन पोषण केलं, मला जन्म दिला. बिकॉज लिहायचं, त्याच्यामध्ये कारण लिहायचं. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण, आणि पुढे मग हे लिहायचं, कारण सांगणं गरजेचं आहे ना ब्रह्मांडाला. येस, तर लिहायचं मी कृतज्ञ आहे माझ्या स्वीट मॉम साठी. जे तुम्ही म्हणता ना आई, मम्मी, ते त्या शब्दात तुम्ही लिहायचे. मॉम साठी कारण मला 9 महिने पोटात ठेवले,
त्रास, जे काही पेन असेल ते सहन केला, नाही ना, माझ्यासाठी. मला जन्म दिला, मला जग दाखवलं, त्यासाठी आई धन्यवाद तुझे. मला जन्म दिला, हे जग दाखवलं, त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू आई. आय लव्ह यू. आय लव्ह यू मम्मी. नेक्स्ट कोण सांगाल? माईक तुम्ही तिकडून चालू बंद करा, म्हणजे तुमचं बोलणं आलं की बंद ठेवत जा, बोलायचं असलं की चालू करत जा. यस वैशाली ताई सांगा. भावेश आवाज कमी करत. वडील आईचं सांगताय का दुसरं सेकंड? अगोदर आईचेच सांगा ना, 5-6 आईचे लिहा एकदा, 5-6, आणि मग वडिलांचे लिहू आपण. आई आपल्याला बोट धरते, खाऊ पिऊ घालते आणि तीच आपल्याला शिकवते ना. पहिला उच्चार आई एक करून. एक एक कोणतं पण सांगा ना, एक एक सांगा. एकासाठी तुम्ही कुठं कृतज्ञ आहे, एक काय तुम्हाला वाटतंय केलं आईनी, ते सांगा. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, कारण सांगा. आईने मला उच्चार करायला शिकवले. Yes. आई म्हणते. हा, आईने मला बोलायला शिकवलं, है ना. बोला. हा, मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, माझ्या प्रेमळ अशा आईसाठी. काही पण लावा तुम्ही शब्द, तुम्हाला जे वाटतंय सुंदर, प्रेमळ आईसाठी. मला बोलायला शिकवले. थँक्यू आई. आय लव्ह यू आई. आय ट्रस्ट यू. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. येस. नेक्स्ट सांगा पटपट पटपट, लिहून झाला असेल तर. पाटील ताई. खूप गोष्टी आईनी आठवून बसतं तर दिवसभर पूर्ण नाही आपल्याला लिहायला. सांगा पूजे ताई. मी कृतज्ञ आहे माझ्या दयाळू आईसाठी, कारण सांगा विजयाताई. माईक माईक चालू करायचं आणि परत बंद करायचं. आवाज. ती कुठे पण गेली की खायला घेऊन यायची माझ्यासाठी, खूप लाड करायची माझा. Yes. नेहमी मला काय आवडतं किंवा मला काय खायला खाऊ पाहिजे घेऊन यायची. तर ते खायला घेऊन यायची. कारण आई तू मला नेहमी माझ्या आवडीचं खाण्यासाठी घेऊन यायची. खाऊ द्यायची. थँक्यू आई. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. येस. मी कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल फॉर माय मॉम. I am grateful for my sweet mom because
तू मला शाळेत जाताना 2 वेण्या घालून द्यायची रोज सकाळी. थँक्यू मम्मी. तू मला रोज सकाळी शाळेत जाताना 2 वेण्या घालून द्यायची. थँक्यू मम्मी. आय लव्ह यू. आय ट्रस्ट यू. थँक्यू सो मच. आपण वेण्या घालून घेत होतो, आवरून घेत होतो, काय रोज रोज थँक्यू म्हणत होतो काहीला तेव्हा. परत म्हणायचं बुवा हे नीटच नाही दिलं, हे वाकडच केलं, हे व्यवस्थितच नाही घातलं. खरंच. है ना? त्याच्यावर ह्याच्या बोंबा राहायच्या. करायची. तर ते नीटच नाही केलं, ही वाकडीच घातली, तुला काही येतच नाही. आपल्याला कोणी रागवलं तर आपल्यासाठी समोरच्याची भांडायची. हा, आपल्या लेकरू बरोबर आहे आपल्यासाठी, समोरच्यांना पण नाही केलं की नाही ते माझे लेकरू असं हा. करत नाही. आणि लागलं तर लगेच हातातलं काम सोडून पटकन धावून यायची. Yes, आम्ही कृतज्ञ आहे आई, तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे, मला गरज असताना खंबीरपणे उभी राहिली. तुमचा तो प्रसंग तुम्ही आठवू शकता जे तुम्हाला असं वाटलंय ते. काही एखादा निर्णय घ्यायचा असेल आपल्याला लग्नाचा किंवा कशाचा, तर आई आपल्याला सपोर्ट करते ना, सांगते. किंवा चांगलं आपल्याला कॉलेजला जायचं असेल किंवा एका ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा कुठलंही काही करायचं असेल तर आपण आधी आईला बोलतो आणि सांगतो. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, कारण तू माझ्या पाठीशी उभी होती. मला गरज असताना माझ्या पाठीशी उभी होती. थँक्यू. थँक्यू मम्मी. येस, अजून कोणाला सांगायचंय? नवनवीन कपडे घेऊन देणे आणि तयारी करणे, नेल पॉलिश लावून देणे. आईला आपले मुलं सुंदर दिसायला हवे ना. येस, तुम्ही कधी गॅदरिंगला वगैरे भाग घेतला असेल तर आई असं कधी नाही नाही म्हटली नाही का, गॅदरिंगला घ्यायचंय किंवा आपल्याला एखादी भाषण असायचं तर पाठ करून घ्यायची. काही अटेंड करायचं असतं, आपण ते साडी ड्रेस आपण पाहिजे मला असं, तर आपण कर बाई, हा, ठीक आहे बाई. तर आजारपणात काळजी घ्यायची, आवडीचं खाऊ घालायची. हा, आपल्याला ते काढा करून दिला कधी काही. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी, कारण तू मला सपोर्ट करायची. मला ट्रिपला जायचंय, भाग घ्यायचाय. वडिलांना आपण डायरेक्ट सांगायला घाबरायचो ना, मग आपण डाल कोणाला बनवायचो? आईला आधी आईला पटवायचं, मग आपल्या वडिलांकडे जायचं. थँक्यू आई. थँक्यू मॉम. खाली लिहायचं आता. परमेश्वरा, परमपिता, मी ऋणी आहे तुझे की तू मला इतकी छान आई दिली आहे, मला समजून घेणारी. नवीन म्हणा, परमपिता. असं लिहायचंय. परमपिता, ब्रह्मांड, जे काही तुम्हाला शब्द, परमपिता, ब्रह्मांड, मी तुझी आभारी आहे की तू मला इतकी छान अशी आई दिली आणि तिच्या पोटी मला जन्म दिलाय. परमपिता, परमेश्वर, मी हृदयापासून आभार मानते
तू मला अशी आई दिली ज्यामुळं माझी ग्रोथ झाली, माझी जडणघडण झाली. जे तुमची सिच्युएशन असेल त्याच्यातून जडणघडण झाली, तुम्हाला काय असेल, एकट्याला स्ट्रगल करावं लागलं असेल, आई जॉब, त्याच्यातून तुम्ही अपडेट झाल्या, कारण तुम्हाला तीच आई पाहिजे होती आणि त्याच पोटी तुम्ही जन्म घेतलाय, है ना, की जिच्या पोटी मी जन्म घेतलाय. धन्यवाद, 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 धन्यवाद ब्रह्मांड. या गोष्टी सगळ्या म्हणा, आठवा. थँक्यू आई. जे आईने डिलिव्हरी मध्ये मदत केली, कधी लागले तेव्हा मदत केली, कधी समजावून सांगितलं तेव्हा मदत केली, कधी पिरियड आले त्यावेळेस आईने आपल्याला सांगितलं, समजावून सपोर्ट केला, है ना, की तू आराम कर, राहू दे, मी करते. त्यावेळेला आपण म्हटलं की नाही मला हे नाही करायचं, कंटाळा आला, तर आपण त्या हक्काने सांगितलं, आईने ते मान्य केलं, है ना. आपल्यावर विश्वास ठेवणारी जर कोणी व्यक्ती असेल जवळची, की ती आपल्यावर विश्वास ठेवते खूप, की नाही माझं लेकरू बरोबर आहे, ती आई असते. त्या गोष्टी आठवा आणि सगळ्या गोष्टीला थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता दुसरी व्यक्ती आपल्याला येत असती. पहिली व्यक्ती आपल्याला आई असते, आईचा स्पर्श असतो, जास्त आईच्या जवळ राहतो. दुसरी व्यक्ती आपल्याला आपले वडील असतात, हे ना, आपले जन्म देणारे वडील असतात, की आपल्याला कधी थोडे कठोर, कधी प्रेमळ, कधी लाड करणारे, आपले पालन पोषण करणारे. तर वडिलांबद्दल आपण ग्रॅटिट्यूड लिहायची. नंतर तुम्हाला वेळ भेटेल तुम्ही अजून जास्त पण लिहू शकता, जेव्हा तुम्हाला जास्त वेळ. आय एम ग्रेटफुल फॉर माय पप्पा. मी कृतज्ञ आहे कारण तुमच्यामुळं मला नाव आहे. आपल्याला नाव कोणी दिले? वडिलांचं नाव लावत होतो ना आपण आधी, आणि आताही आपल्याला लोक ओळखतात त्यांची मुलगी म्हणून, त्यांची मुलगी म्हणून, त्यांच्या नावाने. म्हणजे आपली ओळख जी झाली ती आपल्या वडिलांमुळे झाली या समाजात आणि या दुनियेमध्ये आल्यावर. तुमच्यामुळे मला नाव मिळालं, ओळख मिळाली. थँक्यू पप्पा. I love you. I trust you. I am thankful to my पप्पा. मी माझ्या वडिलांसाठी कृतज्ञ आहे कारण, कोण सांगेल कारण? सांगा पटापटा. शाळेतलं म्हणजे दप्तर, वही, पुस्तकं घेणं. शिक्षण वडिलांनी केलं ना, आपलं शिक्षण सगळं शिक्षण, शिक्षण हो. आपल्याला शाळेत टाकणं आहे, शिक्षण आहे, तर त्या गरजा आपल्या पूर्ण केल्या. कारण तुम्ही मला शिक्षण दिलं, शाळेच्या गरजा पूर्ण केल्या, आणि इतरही गरजा आपल्याला जे लागले ते वडिलांकडे आपण मागायचे. गरजा तुम्ही पूर्ण केल्या. आय लव्ह यू. I am grateful for my papa. Because मी कृतज्ञ आहे माझ्या वडिलांसाठी. आपण एक बिनधास्त पण राहायचो ना, की नाही आपले वडील आहे. लहानपणी जर कोणाला भांडणं झाले, काय झालं, माझ्या पप्पांना नाव सांगायला तुझं, किंवा असं म्हणायचं, किंवा बघ माझे पप्पा हे करतील, असं. म्हणजे आपल्याला एक प्रोटेक्शन पण आपण राहायचो, प्रोटेक्टेड. म्हणजे आपण ते त्यांनी आम्हाला स्ट्रॉंग राहायला शिकवलं, की तू मुलगी असलीस तरी सुद्धा तू स्ट्रॉंग राहायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला शिकलं पाहिजे, हे त्यांनी शिकवलं. येस, वडिलांनी मला स्ट्रॉंगनेस
पणा दिला, निर्भयपणा दिला, निर्भय राहायला शिकवलं. आणि मला कराटे क्लासला टाकलं होतं. हा, क्लास लावले त्यासाठी. मला कमी जाणून दिली मुलगा आणि मुलगी त्यातलं. मला त्यांनी भेदभाव नाही केला की हे नाही आपण करायला, कुठली कमतरता माझ्यातली दाखवली नाही. त्याबद्दल थँक्यू पप्पा. आय लव्ह यू, आय ट्रस्ट यू. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर किंवा त्यांनी आपल्याला कुठे घेऊन जायचे, आपण बिनधास्त म्हणजे आपला ट्रस्ट राहायचा की ही व्यक्ती आपण प्रोटेक्ट करणार, सेफ आपण जाणार. गाडीवर आपण जात होतो लहानपणी राईड मारत, आपण ते प्रोटेक्शन एक फील करत होतो. म्हणजे जेव्हा छोटा मुलगा मुलगी असते तेव्हा ते हे असतं नाही का, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घाबरत असतो. पण जेव्हा आपण बाहेरच्या याच्यात कुठं जायचं की ते एक म्हणतात ना बापाचा खांदा जेव्हा असतो किंवा हे असतो की त्याच्याने आपण एक प्रोटेक्शन फील करत, म्हणजे प्रोटेक्टेड आपल्याला आहे वडील, तर आपल्याला कशाची भीती नाही, आपल्याला ते गोष्टी डोक्यात येत नव्हत्या. त्यामुळे आपण नेहमी प्रोटेक्शन फील करतो. नंतर वडिलांनी आपल्याला खेळायला किंवा मला फ्रीडम मिळालं कपडे घालायला किंवा असं काही बंदी नव्हती नाही का, असंच करा, केस कट करू नको, टिकलीच लाव, हे कर. मला माझ्या वडिलांनी मला कधीच रोकटोक नाही केली किंवा कपडे नाही घालायचे, जीन्स नाही घालायचे, हे सगळ्या गोष्टी होत्या. मग मला माझ्या वडिलांकडनं फ्रीडम मिळालं, फ्रीडम. मग ते लिहू शकता आपण किंवा थँक्यू मला फ्रीडम दिल्याबद्दल. हसण्याचं, काही मुलींना जोरात हसायला नाही किंवा काही मुलींना या गोष्टीत मला फ्रीडम मिळालं. भले आपल्याला नाही, आपण ती गोष्ट आपल्याला खूप मोठं काही, आपल्याला मोठे आत्ताचे मुलं जसं हे गेमिंग हे ते नाही, पण आपल्याला जे मिळालं छोटं. आणि उन्हाळ्याच्या व्हॅकेशन मध्ये आपल्याला म्हणायचे की केबल लावून द्या म्हणायचं, तेवढं 2 महिने आपल्याला केबल मिळायचं है ना, की अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळायच्या वडिलांकडनं. तर आय एम ग्रेटफुल फॉर माय पप्पा बिकॉज तुम्ही मला फ्रीडम दिलं ना. ते तुमचं फ्रीडम कशा कशामध्ये दिलं ते आठवा. मैत्रिणीसोबत बोलण्याचं, गावाला कुठं जाण्याचं, कुठं ट्रिपला जाण्याचं, कपडे तुमच्या चॉईसनी घालण्याचं, तुमच्या चॉईसनी शाळा ट्युशन लावण्याचं. थँक्यू पप्पा. तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी आणण्याचे नाही का, हे खा तर खा तू, ते खा तर खा, तुला आवडतं तर खा, असं त्या गोष्टीचं आपल्याला फ्रीडम दिलं. सहलीला पण जायला भेटायचं. हा, सहलीला जायला दिलं फ्रीडम. त्यात जा, ट्रिपला जा, जायचं. आपण वडिलांना विचारायचं, मग ते व्यवस्थित आहे का सगळं बघायचं आणि आपल्याला पण म्हणायचे चल तुझ्या मैत्रीण जातात तू पण जा. मग फ्रीडम मध्ये सगळं आलं. काय काय तुम्हाला कधी मामाकडे जाऊ दिलं, आत्याकडे जाऊ दिलं है ना, आपल्याला जायला भेटलं त्यांच्याकडे. आई वडील म्हणायचे की ठीक आहे जा, कुठे जायचं, मावशीकडे जायचं, तिथे जायला मिळालं आपल्याला. तर आपल्याला ती परमिशन दिली ना, फ्रीडम आणि परमिशन. तर आपल्याला ती त्यांच्याकडनं घ्यावं लागत होती की आपल्याला मिळतं की नाही. आम्ही कॉलेजच्या वेळेस ट्रिपला गेलो होतो, महाबळेश्वर वगैरे अशी ट्रिप होती बरेच. तर तेव्हा आम्ही फ्रीडम मोठं झाल्यावर जरा हे होतं ना, आपल्याला वडिलांना पाठवायचं नाही पाठवायचं, मग त्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावं लागते. मग ती मिळाल्यावर आपल्याला खूप आनंद होतो, चला मला पण परमिशन मिळाली. मग ग्रुपमध्ये सगळ्यांना परमिशन मिळाली, एकाला मिळाली, म्हणजे तुम्ही फ्रीडम दिलं त्यासाठी आणि परमिशन दिली त्यासाठी थँक्यू पप्पा. आय लव्ह यू. मग वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कम्प्युटर क्लास लावला है ना, कम्प्युटर क्लासला आपण गेलो, कम्प्युटर शिकलो. काही अदर क्लासेस लावले असेल, जिमला जाऊ दिलं असेल की नाही जा तू हे करायचं ते कर, काही वेगवेगळे हॉबीज क्लास लावू दिले, समर कॅम्प मध्ये काही जाऊ दिलं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू पप्पा, थँक्यू. अजून आय एम ग्रेटफुल फॉर माझे पप्पा एखाद दिवशी असं त्यांना मूड असला की करायचे, काही पनीरची भाजी वगैरे, पनीर भुर्जी वगैरे आवडायची ते बनवायचे. काहीतरी एखाद्या स्पेशल असलं ना तर ते खूप असं काहीतरी दिवसानंतर एखाद्या दिवशी ते स्वतः बनवायचे. बघ म्हणायचे की आम्हाला म्हणायचे की बघ मी किती आता टेस्टी बनवतो ते तुम्हाला. त्याच्यात एखाद दिवशी बनवायचे त्यामुळे तेल बिल सगळं चांगलं टाकल्यामुळे ते टेस्टच लागायची, छानच लागायचं नाही का. आम्ही पण म्हणायचं की नाही नाही तुम्ही छान बनवलं. पण आपल्याला माहिती आहे एखाद्या जेंट्सने ते बनवलं म्हणजे कसं पसारा ते इकडं तिकडं नाही का. आईला वाटायचं हे केलेलं पेक्षा आपणच केलेलं परवडतं नाही का. मग एखाद दिवशी मूड आला की ते बनवायचे. मग त्यासाठी थँक्यू. ते आणि अजून
फळं आणायचे वडीलने, ते खाऊ आणायचे जास्त करून हा, माझे मुलांना. वडील आणि मुलांना कमी नको असं, आणि स्टँडर्डच आणायचे नेहमी. माझे वडील कधीच रिकाम्या हाताने घरी येतच नव्हते, म्हणजे असं रेअरली एखाद्या वेळेस पण काही ते त्यांच्या हातात असायचं. जेव्हा ते बाहेर असे जाई सुट्टी दिवशी येऊ चक्कर मारून टीव्ही सेंटरला काही काही काय आणायचे, जास्त करून ढोकळा आणायचे आणि केळी आणायचे, जास्त करून फळं नेहमी एखादं फळ तरी आणायचे, तुम्ही खाऊ आणायचे. पूर्वी नेहमी जास्त असं बघ. फोन वगैरे नसायचे ना, लँडलाईन वगैरे फोन नंतर आमच्याकडे होतं, आम्हाला विचारायचे काय आणायचंय का येतानी, असं पण विचारायचे कधी कधी. आणि दही नेहमी आणायचे, चक्का दही आहे ना ते नेहमी आणायचे. केळी नेहमी आणायचे, चिक्कू आणायचे, असे जे सिजनेबल फळ आले ते पण आणायचे. असं त्यांना आवडच होती, काही काही आणायचं. अजूनही त्यांचं असंच आहे, काही आलं की आणायचं. नंतर पण माझ्याकडे यायचे तसे ड्रायफ्रूट काही काही ते घेऊन यायचे. माझे मुलं झाल्यानंतर पण मुलांना ते, जेव्हा आम्ही जवळ होतो जास्त दिसून, तेव्हा पण असं घेऊन यायचेच काही काही, हे करायचं काही. मग आपण म्हणायचं बेकरी आयटम वगैरे नका आणत जाऊ पप्पा, हे नका देतो. मग ते ड्रायफ्रूट आणायचे. आपण जर असं म्हटलं ना कधी, नाही नाही हे आणत नका जाऊ बेकरी आयटम, पोरांना ते सवय लागते, तर मग ते हे आणायचे, फ्रुट्स आणायचे. नाही तर मग मुलांना घेऊन जायचे आणि मग त्यांच्या आवडीने त्यांना घेऊन जायचे. म्हणजे आपल्याला पण केलं, आपल्या मुलांना पण त्यांचे पण लाड पुरवले. म्हणजे एक जनरेशन येतो आपल्या मुलांचेही लाड पुरवतात परत. ड्रेस घेऊन द्यायचे आवडीनुसार, ड्रेस दिवाळीला वगैरे. आता पण एकदा मी त्यांना मागे सांगितलं होतं की मला हे आणून ठेवा, आवळा पावडर. त्यांना असं आयुर्वेदिक मध्ये भरपूर इंटरेस्ट आहे, काही आणायचं सांगितलं की ते आवर्जून आणतात. मग मी त्यांना सांगितलं तर आवळा पावडर, शिकाकाई पावडर, रिठा पावडर असं मला त्याच्यात आणून ठेवा ओरिजिनल, तिकडे मिळतं ना संभाजीनगरला याच्यामध्ये. तर मग त्यांनी ते सगळं मला पॅक करून असं आणून ठेवलं होतं. नंतर या दिवशी ते गेलं. आ- आवाज थोडासा ब्लर होतोय मॅम. हा येतोय आता. हम्म. मग ते आपण आता मागे पुढे बसल्यामुळे नसावं, ते कदाचित काहीतरी वायर तुमची ते हलत काय झालं त्या दिवशी, ते माईकचं चेंज झालं नाही काहीतरी, त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये चेंज झालं ते काहीतरी. त्यामुळे आता आता बघा परत तसाच झाला. मग तो आवाज आहे ना असा स्पष्ट येत नाही. म्हणजे समजतं तुम्ही काय बोलता, पण एवढं लक्ष देऊन ऐकायला लागतं ना पुढे येऊन. माईकचं काहीतरी झालं ते मध्ये माईक. मध्ये एकदम क्लिअर येतो, मध्ये मध्ये ना तो असा इको होतो. काहीतरी त्याच्यामध्ये सेटिंग आज दाखवते मी दिवसला. हा मला क्लिअर येतो. तुम्हाला क्लिअर येतो, बघा मग हो नाही हो बाकीच्यांना येतो क्लिअर. तुमच्याकडे काय हो मध्ये मध्ये येतो तो, क्लिअर येतो. नाही, पूजा क्लिअर मॅडम येतो. बरोबर म्हणताय, मध्ये मध्ये येतो आणि मध्ये थोडं सुटतं तुमचा आवाज. हा तर तुमचं लिस्ट करतं आम्हाला, पण ते हा, म्हणजे हा आम्ही मला क्लिअर समजून घेतो येतो. काय बोलताय. ओके ओके चालेल चालेल बघूया. आता तुम्ही पुढे आला ना तर छान येतंय, तुम्ही थोड्या मागे गेल्या ना तर तसं होऊन जातं थोडं. चालेल. मग आपण ह्या गोष्टी सगळ्या फील करायच्या, आपल्या वडिलांनी काय काय केलं है ना. ते आजारी जर पडलं ना लगेच डॉक्टरांना घेऊन येणं. हा, आपल्याला आजारी पडले तर डॉक्टरांकडे घेऊन जायचं, डॉक्टरांना सांगायचं ही अशी खात नाही, हे नाही ते टॉनिकची बॉटल. मी तर भरपूर वेळ जायचे तसं नाही का. आणि एक अनुभव पण आहे मॅडम माझा तिथला. हम्म, कानातला आहे ना मड काढायला घेऊन गेले ते वडील. हम्म, आपल्याला ना बारीक वस्तू जर काही झालं, काय आपण आई म्हणतो, जेव्हा मोठी गोष्ट होते ना तेव्हा बघा आपोआप तोंडात निघतो बाप रे. त्यावेळेस हो मला डॉक्टरांनी सांगितलं हा फरक असतो आई आणि बापामध्ये. बरोबर कारण आहे. जे मोठं डोंगर असतं ना ते वडील असतात. तेच, छोट्या छोट्या संकटांना आई आई ग करतो आपण. हा, मोठ्या त्यावेळेस मला खरंच कळलं की वडील काय असतात, की ते आपले स्वतःची चप्पल घासवतात आणि ते आपल्याला सुख देतात बघ. ते ते आपल्याला झाड साथ असतात आणि देतात. आपण, म्हणजे Yes. खरंच, म्हणजे ते व्यक्त पण नाही करता येत, पण खरंच त्यांच्याशिवाय नाहीये घर. आई वडील असले ना मॅडम तर आपल्याला सुखाची झोप लागते. कुठलंच टेन्शन राहत नाही. Yes. अगदी बिनधास्त राहतो आपण.
अजून पण आईच्या वडिलांवर एकदम बिनधास्त, कुठलंच टेन्शन नाही. हाय आई वडील सांभाळून घेतील. तेच ना, आपण जसं म्हणतो छत आहे, प्रोटेक्शन आहे आई वडिलांना, आणि आपल्या आई वडिलांनाच एक इच्छा असते की आपण जास्त ग्रोथ व्हावं, सक्सेसफुल व्हावं, किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपलं चांगलं व्हावं. चिंतन करणारे कोणी असेल तर ते आपल्या जगात आई वडील. त्यांना जर आणि अजून मॅडम, वडील नाही, आपण आता इकडं माहेरी गेलो असतो ना, तर इकडे यायचं असतं ना, मग हे बांधून दे, ते बांधून दे, आणि म्हणतील जे राहिलं ना मग मी तुला पोचवायला येऊन जाईल घरी. म्हणजे बिचारे एवढे हे असतात. आणि आपण घरी पोहोचत नाही तेवढ्यात त्यांचा फोन आला, पोहोचले का? ते प्रवास आपण व्यवस्थित कसं- झाला का? काय आपण जर सांगितलं काही आणायचंय, मला हे पाहिजे, मला सीताफळ वगैरे खूप आवडतं, असं नाही का, काही फळं आवडतात, ते मग नाही तुला आणून ठेवतो, असं खूप आणून ठेवणार काही. माझ्या सेकंड टाइमला प्रेग्नन्सीच्या वेळेस ना मला गोड खूप आवडायचं, आणि ते गोडी शेव असायची ना, ते लालायची, तर ते इकडं त्यांची ड्युटी नगरला वगैरे या साईडला यायचे, तर ते मी त्यांना गोडी शेव सांगायचे आणायला. मग ते का आणायचे माझ्यासाठी 1-1 किलो अर्धा, आणि त्यावेळेस सगळे बाकीचे पण घरातले मागायचे की, त्यावेळेस असं नेहमी कोणी खात नव्हतं, पण त्यावेळेस सगळे म्हणायचे आशिष ते मला 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 सगळे घ्यायचे, आणि मी मला मला ठेवायचे ते बाजूला की हिला पाहिजे म्हणून. आणि नंतर माझ्या डिलेव्हरी झाल्यावर पण त्यांनी गोड शेव आणली. माझ्या म्हणे आता कशाला आता नको आणू. माझ्या लहान मुलाच्या वेळेस सिझर झालं होतं, वडिलांनी सगळं बघितलं होतं, तर मला ना डिस्टर्बच नाही होऊ द्यायचे, की मुलाला पूर्ण सांभाळायचे, त्याला हवा घालणं. मलाही दुपारी झोपलं की सारखे, आता तिकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू झाला होता त्यावेळेस, लोड शेडिंग सुरू झाले ते तेव्हा. 5-5, 6-6 तास जायचे, तर वडील सारखे असे फॅन करत मला हवा घालत होते. म्हणजे ते प्रसंग आठवतात ना, म्हणजे खरंच विशेष वाटतं की आपल्यासाठी काय काय करतात आपले आई वडील. Yes. आणि बऱ्याच वेळेला दुसरे पण आपले आई वडील तर असतातच, ते तर त्यांचं तर कोणी भरून काढत नाही, पण असे पण मिळतात आपल्याला काका, मामा, मामी, मावशी, ते पण आपल्याला नाही का खूप असं काहीतरी प्रेम करतात, काहीतरी देतात घेतात त्या लोकांना. त्यांच्यामधून ते काही काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात ना, त्यांच्यात पण काही असतात की ज्याच्याकडून आपल्याला, मला भरपूर माझ्या काका काकूंकडनं खूप काही गोष्टी अशा भेटल्या आहेत की मी त्यांच्यामुळे पण मला त्या गोष्टी म्हणजे फॉलो करते मी. मग त्या गोष्टी आपण फॉलो करतो, त्यासाठी आपण ग्रेटफुल राहतो. आई वडिलांचं तर त्यांनी आपल्याला कधी दाखवून नेलं नाही, किंवा बऱ्याच गोष्टी असन किंवा काही असं काही पैशाची चणचण, कधी काही झालं, पण ते आपल्याला कमी पडत नव्हते, किंवा आपल्याला काही अशा जास्त घरातल्या गोष्टी किंवा मोठ्या त्या आपल्याला कळत नव्हतं, सांगत नव्हते. म्हणजे आपल्याला असं वाटायचं ना, आपण फीस मागायचे, बुक घ्यायचं, पैसे द्यायचं, ते कसे येतात, काय करतात, कुठं, म्हणजे एवढं ड्युटी हे सगळं त्यांचं मॅनेजमेंट काय, त्यावेळेला आपल्याला काही तेवढी बुद्धी नसायची किंवा हे नसायचं कसं चाललंय सगळं. म्हणजे आपण वयानुसार नंतर आपल्याला समजदारपणा येतो की खरंच हे गरजेचं आहे की मागवायचंय आपल्याला, ते वातावरण किंवा काही असलं तर म्हणून आपण येतो, पण जोपर्यंत आपला असं एक लाड असतो तोपर्यंत आपण मागून मला हे पाहिजे ते. आणि मला बऱ्याचशा गोष्टी मागायची गरज पडत नाही, ते असे ते पटकन द्यायची. पायातले चैन वगैरे असे कंटिन्यू मला घेऊन यायचेच काही. हे माझ्या आई आणि वडील दोघं पण गेले, काही तर नवीन नवीन असायचंच प्रत्येक वेळेला, की कारण एकच मुलगी असली की मग करतात. हे मुलांना काही एवढी हौस नसते मुलांची, तर आणायचे काही तर नवीन, किंवा कुठं तर नवीन ठिकाणी गेले काही तर तिथून पण काहीतरी आणायचे. असं काहीतरी वेगळं काही निघालं, केसांना लावायचं किंवा काही बँगल्स काहीतरी असं नेहमी काहीतरी घेऊन यायचे. आणि आपल्याला पण एक अपेक्षा असायची, काही कुठे टूरवर वगैरे जर गेले तर आपल्याला काहीतरी येणार नवीन म्हणून, असंही असायचं. तर मॅडम, कुठं एवढं ग्रेटफुल व्हायचंय किंवा थँक्सफुल व्हायचंय, तर कदाचित त्यावेळेला आपल्याला नव्हतं माहिती, किंवा आपल्याला जाणीव पण नसेल कधी, की आपण फक्त खुश झालो, कधी म्हटलो नाही, तर मग ते आता आठवून आपण एक एक त्याबद्दल थँक्यू म्हणायचे. मॅडम, येस. हे बघा आताची पिढी कशी आहे, आता ते स्वतः क्लासला जातात आणि येताना तर बऱ्याच लॉऱ्या असतात, तरी मुलं घेत नाही. पण आपण जर कधी किराणा घ्यायला गेलो, भाजीपाला घ्यायला आलो, त्यांच्यासाठी काही फ्रूट वगैरे आणले, असे काही आणले, तर त्यांचा चेहरा इतका खुशीत राहतो, खूप आनंदात असतात. त्याला काय सांगते, त्याला नारळ पाणी खूप आवडतं. त्याला काय सांगते, तू जातो ना त्यावेळेस पिऊन घेत जा. बळजबरीने त्याला पैसे देते, पण तो घेत नाही. पण घरी आणलं की लगेच त्याला दिसलं नाही दिसलं, लगेच पटकन प्यायच्या मागे लागतो. बरोबर. मग मुलांना ते आई वडिलांकडनं ते हेच वाटतं ना, की आपल्या पण मुलांना आपण बघा जे आवडतं ते आपण घेऊन जातो मुलांना, किंवा आपल्याला आणायचे मुलांना किंवा पदार्थ करतो, आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, खुशी बघून आपण खुश होतो. तसे आपले आई वडील पण सेम आपलं आनंद बघून, आपली खुशी बघून
किंवा कसं वाटतंय, काय वाटतंय, छान वाटतंय, आपलं जो हसणं, बागडणं, त्याच्यामध्ये ते आनंद शोधते. पण पूर्वी जसं मी मागे म्हटलं होतं, की आपला काळ जसा होता ना, तेवढा एवढा जवळ ह्याचा नव्हता. आता जशी जनरेशन आहे, की मुलं पटकन येतात, मांडीवर डोकं टाकतात, पटकन हाक करतात, पटकन हे करतात. तर तसं आपल्या काळात नव्हतं. आपल्या काळात एक लिमिटेशन धाक होता. म्हणजे सगळं असं लांबून लांबून होतं. रिस्पेक्ट होतं. काका असो, मामा असो, आपण असे पटकन नाही जायचो किंवा असं पटकन मिठी मारणं किंवा हे बॉन्डिंग नव्हतं. आत्ताच्या मुलांना तसं आहे. आत्ताचे मुलं जे आहे ना, पटकन ते हे करणार, बॉन्डिंग करणार, हग करणार, पटकन गाल ओढणार, हे करणार. तसं आपल्या काळात आपण नव्हतं करत आईला, वडिलांना. आईला तरी थोडंफार करू, आईला पण खरंच. वडिलांच्या बाबतीत तसं नव्हतं. आपल्याला एक धाक होता. काका असतील, मामा असतील, नाही का? आपला तो एक रिस्पेक्ट होता. आपला काळ वेगळा होता. आत्ताचे तसे मुलं नाही. आत्ताचे माझे मुलं ते आई पप्पांच्या पोटावर येऊन पडतात. म्हणजे आत्ताचं ते वेगळं आहे, की त्यांना एवढं हे नाही. आपल्या वेळेस तो थोडासा धाक होता, पण आपल्याला त्याच्यात प्रेमही होतं दडलेलं आणि रिस्पेक्टही होतं आणि धाकही होतं आणि त्यांचंही होतं. भले असं तर त्यावेळेस असं तोंडाने बोलून नव्हतं दाखवल्या जात सगळ्या गोष्टी. आपल्या तुझं. राहत होत्या. म्हणजे आईला पण इव्हन. हो, पण मी आता मुलांचं बघून मी आता तसं करायला लागले ना. आता पहिल्या आपण वेळी करायला एवढे लागलो. चिटकायची नाही मी पण, कारण तसंच होतं ना, की आता पटकन करायला लागलो चिटकायचं आता कसं, आपण. आईला पण पटकन चिटकायचं कसं, कारण कधी एवढं केलेलंच नव्हतं. आता माझी मुलं तशी मला करतात ना, तर म्हणून हम्म. मी घरी गेली ना, तर मम्मीला पहिला मिठी मारते, पहिला तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. पप्पांना बोलते, "काय पप्पा कसे आहेत?" मम्मीला ते तुझा नवरा काय बोलतोय? म्हणजे इतकं ते मजेशीर वातावरण होतं ना, तर त्यांच्यामुळे मला सुद्धा खूप आनंद वाटतो आणि त्यांना पण एकदम खूप मज्जा येते, की अरे इतकी वर्ष आपण असं का नाही वागलो असं वाटतं. हा, असं आपल्या मग हे जनरेशन माझ्या मुलांकडनंच मी पण शिकली. ते पण स्पेशली माझ्या छोट्या मुलाकडनं. म्हणजे छोटे जे आत्ताची असतात ना, जनरेशन ते हा जास्त लाडके असतात आपले. तर आणि लाडके असतात ना, तर ते आपल्याला जेवढं ते स्वतः पॅम्पर करतात ना, तर तेव्हा कधी-कधी त्यांचं ते पॅम्परनेस बघून वाटतं, "अरे माझ्या आईला मी असं कधी केलं नाही." माझ्या मनात प्रेम खूप होतं. पण मी ते जाणवून दिलं पण नाही तिला. ही लोकं कसे पटकन जाणवतात, "मम्मी आय लव्ह यू, मम्मी गुड मॉर्निंग." आणि असं पटकन येतात, चिकटतात पण, जेवण बनवताना मस्ती पण करतात. पण आपण तसं कधी केलं नाही. त्यांच्याकडनं मी शिकले उलट. आणि मी हा घरी गेली ना भेटायला, की मी तशीच वागते ते आईशी. आपलं मिस झाल्यासारखं ते लहानपणीचं मग ते आता करू हां. शकतो आपण. आता करायला आपल्याला आता वाटत नाही, की आता बिनधास्त वाटतं. पण त्या काळात आपण कुठेतरी ते नाही का असं पटकन डोकं ठेवणं किंवा पटकनच आईच्या मांडीवर हे करणं किंवा त्यावेळेस असं हे मी तर तो पप्पांची पण खूप फ्रीली झाली आहे आता. एवढी फ्री झाली आहे ना, काय हवे काय नको पहिलाच जाताना विचारते, काय-काय आणायचं सगळं सांगून ठेवायचं मला. कधी पण कॉल करायचा, कधी काय झालं की बोलायचं. तर ते लगेच काय झालं की लगेच कॉल पण करतात. असं आहे, काय करतेस? काही नाही. म्हणजे ते पण ना फ्री झाले आता माझ्याकडनं. आमचं रिलेशन ना खूप ॲक्चुअली चांगलं झालं ते त्यांना जाऊन भेटण्याने, हग केल्याने, बोलण्याने. आधी आपण बोलायचो नाही. हा, अगोदर कसं होतं व्यक्त ना, नाही करायचो भावना आपल्या. ठेवू का चहा? आपल्याला ते का पूजा सांगायचं